नमस्कार मंडळी. तर मी अक्षय ढीके पुन्हा आलो आहे नवीन व्हिडिओसोबत. तर आय होप तुम्ही सर्व ठीक असणार. आणि आजचा काहीच जो व्लॉग आहे तो थोडासा स्पेशल होणार आहे, कारण का आज 20 डिसेंबर तारीख आहे आणि शिवानी मॅडमचा आज बड्डे आहे. तुम्ही बरोबर गेस केला असणार. आणि गाईज जर आज जो आमचा म्हणजे माझा प्लॅन आहे तो ॲक्च्युली एक सरप्राईज प्लॅन आहे, सरप्राईज ट्रिप आहे शिवानी मॅडमसाठी. त्यांना काहीच माहिती नाही की मी कुठे घेऊन जाणार आहे काय ते. मध्ये मध्ये असं थोडंफार त्यांना हिंट लागते, बट 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 टोटली व्लॉग सरप्रायझिंग आहे. तर चला आपण दिवसाची सुरुवात तुम्ही पाहू शकता. मी सिम्बा आणि फिशेसला जेवण देऊन केलेली आहे. आणि सकाळी सकाळी अर्ली मॉर्निंग बॉम्बेच्या रस्त्यावरून स्कूटी घेऊन मी निघालो आहे. आत्ता आम्ही पोचलो आहे इथे गेटवे ऑफ इंडियावर पोचल्यानंतर आम्ही गाईस तुम्ही पाहू शकता फेरीचे 2 तिकीट्स घेतलेले आहेत इथून. आणि पुढे आपण पाहूया. हे पाहू शकता तुम्ही गेटवे ऑफ इंडिया. आणि या व्लॉगमध्ये खास गाईज अरे हां, एक सांगायचं होतं. खूप मला कमेंट करतात लोक. काही लोक म्हणतात हिंदीमध्ये व्लॉग बनवा, हिंदी में व्लॉग बनाओ. काही लोक म्हणतात की मराठीमध्ये व्लॉग बनवा असं. तर या व्लॉगमध्ये थोडंफार आपण बॅलन्स करूया हिंदी मराठी. दोन्ही पण आपल्याच लँग्वेज आहेत, काही इश्यू नाही. सो लाईनमध्ये आलो आहे आम्ही आता आणि फेरीसाठी वेट करत आहे. आणि गाईज एक छोटासा स्कॅम झाला आमच्यासोबत. आम्ही तिकीट्स घेतले होते अगोदरची अजंठा फेरीचे, पण आम्ही बसलो आहे मालदार फेरीमध्ये. तर त्याचे तिकीट्स आम्हाला पुन्हा काढावे लागले आहेत तिथे. तर आमचे 500 रुपीज वेस्ट झाले आहेत. बट नो वरीज, या एन्जॉय पुढे. सिरियसली सांगतो गाईज, जेवढी मजा मला फेरीने प्रवास करताना येते ना, त्याच्यापेक्षा खूप पटीने 10 पटीने जास्त मजा मला या पक्ष्यांना फीडिंग करताना येते. म्हणजे खरंच एकदम सॅटिस्फाईंग.
सो गाईज तुम्ही पाहू शकता आपण आता मांडवा जेट्टी येथे पोचलेलो आहे आणि इथून आपला पुढचा प्रवास होणार आहे बाय रोड. तर मांडवा जेट्टीवरून आम्ही जाणार आहोत डिरेक्टली अलिबाग सिटी. सो लेट्स गेट इट. सो गाइस जैसे कि आप देख सकते हैं धूप बहुत है, तो उसके कारण अपन फास्ट अप की गोलियां ले रहे हैं पानी में डाल के, थोड़ा एनर्जी होगी. एंड देन अपनी बस की राइड अभी ये चालू हो गई है एंड अभी मिलते हैं डायरेक्ट अलीबाग सिटी. आणि फायनली गाईज आपण अलिबाग सिटीमध्ये पोहोचलेलो आहोत. पाहू शकता तुम्ही एकदम सॅटिस्फाईंग स्पॉट आहे, खूप अगदी मस्त वाटतं. आणि अलिबागमध्ये आल्या गाईज आपण ली लॅक फॅमिली रेस्टॉरंटमध्ये, अलिबाग सिटीमधील टॉप रेस्टॉरंटमध्ये आपण लंचसाठी आलेलो आहेत. आणि शिवानीला वाटलं की हे सरप्राईज आहे बस इथपर्यंतच आणि मग इथून परत संध्याकाळी जाणार थोडंफार फिरून, तिला नेक्स्ट प्लॅन माहीतच नाही आहे. सो गाईज तिथे आम्ही थोडंफार म्हणजे आमचं खाणंपिणं चालूच होतं, तर आम्ही चिकन क्लिअर सूप आणि मग भूक लागली होती थोडीशी, तर कोळंबी प्राऊन्स बिर्याणी मागवली होती. जेवण अतिशय उत्तम. थँक्यू सो मच ली लॅक रेस्टॉरंट फॉर दिस गुड मील, टेस्टी मील. थँक्यू सो मच. अँड देन गाईज तुम्ही त्यानंतर पाहू शकता थोडंफार सामान पुढच्या ट्रॅव्हलिंगसाठी लागणारं आम्ही घेतलं आणि आम्ही डायरेक्ट आता निघतो आहे नागाव बीच. सो गाईज तुम्ही आतापर्यंत तर ओळखलं असणारच, आपण आज आलो आहेत अलिबाग नागाव बीचला कॅम्पिंगसाठी. आणि हे आमचं वेलकम ड्रिंक इथे कोकम सरबत, खूपच टेस्टी रिफ्रेशिंग आणि खरंच खूप एकदम ऊन जास्त असल्या कारणाने तर एकदम मस्त एकदम फील झालं पिल्यावर आल्याच इथे. नंतर आम्ही एंट्री केली, एंट्री पॅन्ट्स आम्हाला मिळाले होते. सो गाईज पहिला आपण फ्रेश होऊया मस्तपैकी अँड देन मी पुन्हा तुम्हाला भेटतो. सो गाईज तुम्ही पाहू शकता हा आहे आपला टेंट. असा टेंट आपल्याला भेटला होता. जागा पुरेशी होती आणि ठीक आहे, मस्त फिलिंग येत होती थोडंसं की हा बाबा कॅम्पिंग टेंट असं थोडंसं मस्त वाटत होतं.
गाईज जसं की तुम्ही पाहू शकता आम्ही थोडंसं ड्रिंक्स घेतलं आहे, मॉजितो ड्रिंक्स आणि कार्ड्स खेळत होतो. तर तेवढ्यात इव्हनिंगचं जे स्नॅक्स आहे मिसळपाव ती आलेली होती. तर आम्ही ती पण ट्राय केली. एक प्लेट भूक तर नव्हती, तर म्हणून आम्ही एकाच प्लेटमध्ये दोघांनी शेअर करून खाल्लं. आणि वाव, हा जो सनसेट आहे ना गाईज, त्यामध्ये इव्हनिंगला मिसळपाव म्हणजे खूप भारी, खूप म्हणजे खूप भारी. आणि हा तुम्ही सिनारिओ पाहू शकता. आणि इथे तुम्ही पाहू शकता काही संध्याकाळ झालेली आहे, तरीही पब्लिक आपली अजून मिसळपाव काही सोडत नाही आहे. जोपर्यंत संपणार नाही तोपर्यंत सोडणार नाही. संघटना जिंदाबाद. आणि खरंच खूप मस्त फिलिंग आहे. आणि अजून तर खूप ॲक्टिव्हिटीज बाकी आहे. तुम्ही पाहू शकता इथे फोटोग्राफीसाठी पण खूप स्पॉट बनवलेले आहेत. खरंच खूप मजा आली. मैं किसी को नहीं छोड़ूंगा कसम से यार, ये रील सुन के मैं भी हो जाऊं। और सिंपल सा रूल है, तुम्हारा बताता हूँ। वो भी एलिमिनेट है। तुम्हारा लेफ्ट साइड का है भाई। एक नहीं दो नहीं, टोटल 20 लोगों को एलिमिनेट करना है। तो मैं बोलूंगा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 और ये नोबिता भैया तक 20। बीच में आओ, चलो चलो बीच में, चलो बीच में छोटा करो, छोटा करो, चलो चलो हात वरती करायचा, सगळ्यांना हात वरती करायचा बरोबर. बॉल को जल्दी जल्दी पास करना है, बॉल पास करना भाई, बॉल जल्दी, 1 सेकंड से ज्यादा बॉल हाथ में नहीं रखनी। चलो डीजे पर नाचना है बिना रुके 10:30 बजे तक। जिंदाबाद रहे।
नाचते नाचते बहुत ज़्यादा भूख लग गई थी गाइस सच में। तो अभी अपना जो है स्नैक्स आ गया है यहाँ पे, बारबेक्यू, चिकन बारबेक्यू, तो वो थोड़ा सा एंजॉय किया। और सच में गाइस बहुत नाचे आज तो, बहुत मतलब बहुत ज़्यादा। मैंने रिकॉर्ड नहीं किया, मुझे नहीं मज़ा आ रहा था, मतलब रिकॉर्ड करके बताना नहीं था तो, क्योंकि थोड़ा सा पर्सनल टाइम भी हम लोग ने स्पेंड किया वहाँ पे। एंड देन उसके बाद में गाइस मैंने देखो वहाँ पे एक ट्राई किया फ़िश, कौन सा फ़िश था ये गाइस, ये जो मिडल में सुरमई फ्राई हो रहा है ना, वो अपना था, तो वो मैंने एंजॉय किया वहाँ पे। देख सकते हैं अपन में, बताना मत किसी को। एंड देन थोड़ा सा चिल करने के बाद हम लोग ने नाइट का डिनर भी किया। डिनर अनलिमिटेड था गाइस और सच में बहुत ज़्यादा टेस्टी था, बहुत मज़ा आया। एंड देन नाइट में गाइस आप देख सकते हो ठंड इतनी थी ना कि हम लोग तो सोए ही नहीं, रात भर जागे ही थे, टेंट के बाहर ही थे। और ये ऐसा शेकोटी वगैरह मस्त किए, एकदम मस्त लगा नहीं क्या। और मतलब मैं एक्सप्लेन नहीं कर सकता, देखो ना, खा पी रहे अच्छे से एकदम, डांस भी इतना किया, थके हुए भी है, भूख भी नहीं लगी है, सब एकदम एकदम मिक्स हो गया और उसमें ठंड लग रही है, वाह। मतलब कभी कभी ऐसा भी फीलिंग लेना चाहिए। देख सकते हैं टाइम 5:30 बजा है सुबह का, और अभी अभी मुझे मतलब अब भी थोड़ा थोड़ा नींद लग रहा है, तो सोएंगे थोड़ी देर में, थोड़ा सा सोने से पहले थोड़ा सा मैगी खाया अर्ली मॉर्निंग में। ठंडी में मैगी खाने का मज़ा ही अलग है। रात भर चालू रहता है यहाँ पे का इस शॉप वगैरह, मतलब एक ही शॉप है जो आके लोकल वेंडर चलाते हैं। आराम तो बहुत फरमा लिया गाइस, तो चलो अभी आपको मॉर्निंग व्यू दिखाता हूँ बीच पे का, कैसा लगता है, एकदम मज़ेदार। किती थंड पाणी सो गाइस देखा आपने बीच पे टीवीएस राइड एंड हॉर्स राइड करने के बाद में हम लोग आ गए थे फिर से कैंपिंग के पास में। एंड वहाँ पे देखा तो ब्रेकफास्ट बांटना, मतलब चालू हो गया था ब्रेकफास्ट लेना। तो हम लोग ने भी बिना टाइम वेस्ट किए एक एक प्लेट पोहा मस्त में ले लिए, नींबू और शेव मार के, और टेंट में बैठ के खाए मस्त में आराम से एकदम। लास्ट वाइप, अभी निकलना है, ऐसे चेकआउट होगा हमारा 12 बजे तक का। तो जब तक का हम लोग सोचा थोड़ा सा सो लेते, फिर सो भी के होने के बाद में मस्त फ्रेश वगैरह हो गया है, सनस्क्रीन लगा है, धूप बहुत ज़्यादा है देख सकते हैं आप। और फिर चलो आगे की राह, आगे की मंजिल आपको दिखाते हैं।
guys, so we are going back to the home. Bye bye Alibag. सच में गाइस अलीबाग तो मतलब है प्लेस है, सच में बहुत पसंद आया मेरे को। सो गाइस जैसे कि आपने देखा हमने जो नागांव बीच था वहाँ से डायरेक्ट टैक्सी की थी और डायरेक्ट हम लोग को टैक्सर ने छोड़ा है मांडवा बीच पे। तो यहाँ से अभी हम हमारे फेरी का टिकट ले रहे हैं और फिर फेरी से सीधा जाएंगे गेटवे ऑफ इंडिया। एंड यहाँ का स्पेशल फेमस मांडवा चट्टी पे फेमस तो यही है वड़ा पाव। तो वो वड़ा पाव ट्राई किया, सच में गाइस बहुत ज़्यादा टेस्टी था, बहुत ज़्यादा। सो गाइस जैसे कि आप देख सकते हैं बर्ड्स के लिए स्पेशली मैंने देख सकते हैं आप स्नैक्स लिया था बहुत सारा। लिटरली मैंने 150-200 रुपीज़ का स्नैक्स पहले ले लिया था वो लोग के लिए खिलाने के लिए, क्योंकि आने के टाइम पे मेरे पास ज़्यादा स्नैक्स नहीं था। तो मैंने पहले ही सोच लिया था कि जाने के टाइम पे बहुत सारा स्नैक्स लेके जाऊँगा इनको फीड करने के लिए। तो हम लोग ने बहुत पूरा टाइम मतलब स्टार्ट टू एंड हम लोग सिर्फ खिला ही रहते और इतना खिला रहे थे कि पब्लिक आजू बाजू की सब वीडियो निकाल रही थी हमारा, देख रहे थे। फिर बाद में वड़ा पाव भी लिए और छोटा छोटा पीस करके वो भी खिला रहे थे। मतलब समझ रहे क्या, इतना फील आ रहा था, इतना मज़ा आ रहा था। गाइस सच में ये वाला गेटवे ऑफ इंडिया का व्यू है ना, फर्स्ट टाइम देख रहा हूँ। ये देखिए, वाह। आई होप गाइस वीडियो आपको बहुत पसंद आया रहेगा। पूरा वीडियो देखने के लिए बहुत बहुत शुक्रिया। एंड पसंद आया रहेगा वीडियो तो आपके फैमिली एंड फ्रेंड्स के साथ लिंक शेयर कीजिए एंड मेरे चैनल को सब्सक्राइब करना ना भूलें और ऐसे वीडियो आपके लिए लेके आता रहूँगा। थैंक यू सो मच।